Hello students, welcome to this class of the physics. Okay. Next question is like this. From a circular disc of radius r, a square is cut out with the radius as its diagonal. The center of mass of the remaining portion at a distance from the center will be. Okay. बघा इथे एक डिस्कचा प्रॉब्लेम आहे आता. There is a problem of disk. Okay. आणि डिस्क मधून काय केलेलं आहे, अशा प्रकारे एक स्क्वेअर प्लेट कट केलेली आहे आणि या स्क्वेअर प्लेटचा जो डायगोनल आहे, दॅट डायगोनल इज इक्वल टू रेडियस ऑफ द डिस्क असं म्हटलेलं आहे. डायगोनल इज इक्वल टू रेडियस ऑफ डिस्क. आता या डायग्रामला थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. ओके, सो दिस इज अ डिस्क. डिस्क मधून स्क्वेअर पोर्शन जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला A1 A2 डिसाइड करावं लागतील. A1 म्हणजे काय असणार आहे, दॅट इज एरिया ऑफ दिस डिस्क, त्याला मी 1 अज्युम करतो. ओके. आता एरिया ऑफ द स्क्वेअर प्लेट किती येणार आहे, दॅट इज इक्वल टू A2 येणार आहे. एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट म्हणजे काय येणार आहे, त्याचा साइड स्क्वेअर येणार आहे. आता याची साइड किती असेल ते अगोदर डिसाइड करावं लागेल ना. जस्ट अ मिनिट. एरिया इन टर्म्स ऑफ रेडियस डिसाइड करूया आणि त्याच्यानंतर रेशो घेऊया. सपोज आर इज द रेडियस ऑफ डिस्क, त्याच्यामुळे A1 हा एरिया किती येणार आहे, पाय इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर डायगोनल ऑफ दिस स्क्वेअर प्लेटचं किंवा स्क्वेअर कॅव्हिटी जी आहे त्याचा डायगोनल इक्वल टू रेडियस आहे आणि डायगोनल इज इक्वल टू या स्क्वेअर प्लेटची साइड म्हणजे या स्क्वेअर कॅव्हिटीची साइड जर A असेल तर डायगोनल असतो √2a. सो देअरफॉर व्हॉट विल हॅपन, द साइड ऑफ द स्क्वेअर विल बिकम that is A is equal to R by √2 and therefore A2 area will become that is A square ना, साइड स्क्वेअर येणार. स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, A स्क्वेअर. सो A स्क्वेअर मीन्स R by √2 चा स्क्वेअर म्हणजे R स्क्वेअर बाय काय होणार आहे, 2 होणार आहे. ठीक आहे, R स्क्वेअर बाय 2. म्हणजे आता इथं कसं अज्युम करायचं A1 A2, तर A1 ला सपोज मी काय केलं, पाय अज्युम केलं, तर A2 ला काय अज्युम करणार मी, 1/2 अज्युम करणार. म्हणजे दोन्ही मधला आर स्क्वेअर काढून टाकलं थोडक्यात. हे असं तुम्हाला ट्रिक्स जमल्या पाहिजेत, लक्षात घ्या. सिमिलर टर्म सगळ्या काढून टाकायच्या. A1 ला जर मी पाय कन्सिडर केलं तर A2 ला मला काय कन्सिडर करावं लागेल, 1/2 कन्सिडर करावं लागेल. आता ओके, x1 इज इक्वल टू 0 येणार आहे. म्हणजे पहिल्या एरियाचा सेंटर म्हणजे कुठं असणार आहे, डिस्कच्या सेंटरला असणार आहे. दॅट इज x1 इज इक्वल टू 0 येणार आणि x2 इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज हाफ ऑफ द डायगोनल येणार आहे. डायगोनल किती आहे बघा, डायगोनल इज इक्वल टू आर आहे ना, आरचा हाफ म्हणजे x2 येणार आहे r/2. करेक्ट ना, कारण डायगोनल इज इक्वल टू आर आहे. म्हणजे हा A2 एरिया जो आहे ना त्याचा सेंटर कुठं असणार आहे, इथं असणार आहे. डायगोनल कम्प्लीट आर आहे असं म्हणून क्वेश्चन मध्ये सांगितलंय, इक्वल टू रेडियस ऑफ द डिस्क. म्हणजे हा जो सेंटर जो आहे ना त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे सपोज दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस आपण अज्युम केलं इथं, एक्स अँड वाय ऍक्सिस. तर पहिल्या एरियाचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 0 येणार आहे आणि दुसऱ्या त्या कॅव्हिटीचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय होणार आहे, स्क्वेअर प्लेटचा सेंटर म्हणजे तो येणार आहे r/2. आणि मग आता फॉर्म्युला वापरूया. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू A1 x1 minus A2 x2 divided by A1 minus A2 and therefore here A1 x1 ची व्हॅल्यू काय 0 येणार आहे, minus A2 1/2 x2 that is r/2 divided by A1 minus A2 is nothing but pi minus 1/2. सो न्यूमरेटरला मायनस r/4 होणार आणि डिनॉमिनेटरला होणार आहे पाय मायनस 1 डिवायडेड बाय 2 पाय मायनस 1 डिवायडेड बाय 2 होणार आहे. ओके, पाय मायनस हाफ मीन्स 2 पाय मायनस 1 डिवायडेड बाय 2. ओके, सो फायनल आन्सर येणार आहे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास विल बी मायनस, हे 2 न्यूमरेटरला जाणार, 4 डिनॉमिनेटरला येणार, 2/4 म्हणजे 1/2 मायनस r डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 पाय मायनस 1. ओके, सो दिस इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. एक्स कोऑर्डिनेट लक्षात येतं काय बघा दोन्ही एरियाची. हे बघा
आपण ओरिजिन कोऑर्डिनेट सिस्टम कुठं कन्सिडर करतोय त्याच्यानुसार या एक्सच्या व्हॅल्यू डिपेंड राहणार आहेत, लक्षात घ्या. आता एक्स वाय सिस्टीम मी कुठं कन्सिडर केलेली आहे, डिशच्या सेंटरलाच काय केलेली आहे, एक्स वाय सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. ओके, आता A1 हा एरिया म्हणजे काय आहे, डिस्कचा एरिया आहे ना, दिस इज द डिस्क, त्याचा एरिया आपण A1 घेतलाय. मग A1 या एरियाचा सेंटर ऑफ मास किंवा डिस्कचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, ओरिजिनलाच बरोबर असणार ना, त्याच्यामुळे x1 इज इक्वल टू 0. आणि जे आपण कॅव्हिटी रिमूव्ह करणार आहे त्या कॅव्हिटीचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, हा रेड पॉइंट जो दाखवलाय ना, रेड पॉइंटला असणार आहे. आणि हे किती येणार, हे डिस्टन्स तर टोटल r आहे, करेक्ट ना, टोटल डिस्टन्स त्याचं बरोबर हाफ असणार आहे, दॅट इज r/2. हा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे A2 एरियाचा. आपण एक्स वाय सिस्टीम कुठं कन्सिडर करतोय त्याच्यावर डिपेंड आहे. सपोज मी एक्स वाय सिस्टीम, कारण आपल्याला एक्स वाय सिस्टीम कुठं कन्सिडर करायचे लक्षात घ्या, जिथून आपल्याला ते सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स काढायला सांगितलंय तिथं आपल्याला काय करायचं आहे, एक्स वाय सिस्टीम कन्सिडर करायचं आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, वेअर इज द सेंटर ऑफ मास ऑफ रिमेनिंग पोर्शन ऍट अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटर पासून किती डिस्टन्सला असेल सेंटर ऑफ मास, असं विचारलंय. ओके, सपोज असं विचारलं असतं की हा सपोज पॉइंट काय आहे, एक काहीतरी एक्स पॉइंट आहे, तर एक्स या पॉइंट पासून सेंटर ऑफ मास कुठं असेल असं जर विचारलं तर एक्स या पॉइंटला आपल्याला काय करावं लागेल, एक्स वाय सिस्टीम ऍझ्युम करावी लागणार. लक्षात घ्या, एक्स या पॉइंट पासून सेंटर ऑफ मास कुठं असेल असं जर विचारलं तर तिथं आपण ओरिजिन कन्सिडर करणार आहे आणि तिथून सगळे डिस्टन्स घेणार. मग एक्स वाय सिस्टीम जर आपण इथं कन्सिडर केली असते, म्हणजे हा ओरिजिन सपोज इथं घेतला आपण, तर मग आता A1 या एरियाचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ मास कुठे येणार, किंवा x1 ची व्हॅल्यू मग त्या केसमध्ये r आली असती. आणि या कॅव्हिटीचा सेंटर ऑफ मास कुठे आला असता, मग r प्लस r/2 म्हणजे 3r/2 आला असता. लक्षात येते, म्हणजे एक्स वाय सिस्टीम आपण कुठं कन्सिडर करतोय त्याच्यानुसार काय होणार आहे, तुमचं एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जे आहे ते काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. ओके, त्याच्यासाठी डायग्राम दिली की अगोदर एक्स वाय सिस्टीम, एक्स वाय ऍक्सेस अगोदर काढून घ्यायची, कुठं काढणार आहे ते, आणि तिथून एक्स वाय ऍक्सेस काढून घेतले की मग तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट व्यवस्थित डिसाइड करता येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. ओके, यू कॅन सी दिस. आता तुम्ही जरा थोडस या प्रॉब्लेम मध्ये मदत केली तर बरं होईल. ओके, सो दिस इज द डायग्राम and that is the question. Okay, a square plate of side 20 centimeter, 20 centimeter side ची ही स्क्वेअर प्लेट आहे, 20 centimeter, has uniform thickness and density, a circular part of diameter 8 centimeter. म्हणजे हा सर्क्युलर पार्ट आहे, याचा डायमीटर 8 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, म्हणजे रेडियस किती येणार आहे, 4 सेंटीमीटर येणार आहे. रेडियस इक्वल टू 4 सेंटीमीटर is cut out symmetrically as shown in figure. The position of the center of mass of the remaining portion. आता position of center of mass from the O point काढूया आपण. O या पॉइंट पासून पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास कुठं असेल ते क्वेश्चन मध्ये दिलेलं असते मोस्टली, कुठून काढायचंय ते. ठीक आहे, सपोज दिस इज युअर एक्स ऍक्सिस अँड हिअर सपोज इट इज युअर वाय ऍक्सिस. ठीक आहे, आता बेसिकली आता ही जी बॉडी आहे ती काय आहे, सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे ना. आता सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस असेल म्हणजे एक्स ऍक्सिसच्या वर जसं आहे तसं खाली आहे, म्हणून सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे याला काय होणार आहे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार, वाय कोऑर्डिनेट येत नाही. लक्षात येते का, एखादी डायग्राम सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस असेल तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फक्त येतो, वाय कोऑर्डिनेट 0 येतोय, हे लक्षात ठेवायचं. सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस असेल तर काय होणार आहे, वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट येणार नाही. ओके, सो इथं फक्त एक्स कोऑर्डिनेट डिसाइड करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला A1 A2 डिसाइड करावे लागतील. आता बघा A1 किती येणार बघा, A1 म्हणजे स्क्वेअर प्लेटचा एरिया, डायमेन्शन ऑलरेडी दिलेला आहे. ओके, 20 स्क्वेअर इट इज डायरेक्टली 400 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके ना. A2 एरिया किती येणार आहे, दॅट इज पाय इंटू आर स्क्वेअर, दॅट इज पाय इंटू 4 स्क्वेअर, दॅट इज 16. ओके, 16 इन दिस वे. ठीक आहे, A1 बाय A2 हा रेशो किती येतोय बघूया, 400 डिवायडेड बाय 16 पाय, करेक्ट ना,
400/16 पाय. म्हणजे लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन इझी करायचं असेल तर A1/A2 हा रेशो घ्यायचा आणि जे काही रेशो मध्ये व्हॅल्यू येतील त्या फॉर्म्युल्यामध्ये युज करायच्या, म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होतंय याच्यामुळं. ओके, 16 ने डिवाइड होतंय ना याला, 25. सो 25/पाय होणार आहे. म्हणजे मी आता कॅल्क्युलेशन मध्ये घेताना A1 घेणार 25 आणि A2 घेणार आहे पाय. बघा, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण घेत नाही, रेशो मधले व्हॅल्यू घेतो, जसं पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये. हे बघा, A1 किती काढला, पाय आर स्क्वेअर. क्लिअरली दिसते तुम्हाला, A1 पाय आर स्क्वेअर येणार आणि A2 किती येणार आहे, तर स्क्वेअरची साईड काढली आणि साईड वरून त्याचा एरिया काढला, दॅट इज r²/2. आता इथं A1/A2 जर केलं आपण, A1/A2, तर पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय A2 म्हणजे काय होणार आहे, r²/2. ओके, म्हणजे r² कॅन्सल, न्यूमरेटरला पाय आणि डिनॉमिनेटरला 1/2 राहणार. ओके, म्हणजे A1 एरिया पाय घेणार आणि A2 एरिया हाफ घेणार, असं करू शकताय. किंवा असं पण ऍझ्युम केलं तरी आन्सर काय चेंज होत नाही, म्हणजे 2 वर घेतला, A1 जर 2 पाय घेतला आणि A2 जर 1 घेतला तरी देखील आन्सर तेच येणार आहे. लक्षात येते ना? ओके, हे सिम्प्लिसिटीसाठी मी करायला लागलोय. ऍज इट इज तुम्ही एरिया घेऊन जरी कॅल्क्युलेशन केला तरी आन्सर तुमचं तेच येणार आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं वाढतंय म्हणून ते आपण सिम्प्लिसिटीसाठी करायला लागलोय, लक्षात घ्या. ठीक आहे, ऍक्च्युअल एरिया आता A1 A2 च्या व्हॅल्यू या प्रॉब्लेम मध्ये मी घेणार आहे 25 आणि पाय. ऍक्च्युअल व्हॅल्यू मात्र 400 आणि 16 पाय आहेत, लक्षात घ्या. हे थेरी मध्ये नाही करायचं आपल्याला, इट इज रिलेटेड टू फॉर नीट अँड जेई ओनली. ओके, कमी टाइम मध्ये प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा हे कळलं पाहिजे. ठीक आहे, सो इथं बघा, वन्स अगेन दिस इज फायनल. A1 इज 25, A2 इज पाय, हे फायनल झालेलं आहे. X1 X2 पण आता डिसाइड करूया. X1 म्हणजे ही कम्प्लीट स्क्वेअर प्लेट. ओके, त्याचा सेंटर किती एक्स कोऑर्डिनेटला येणार रे, सांगा. 0 येणार ना, 0 येणार. X2 6. आणि दुसरी जी कॅव्हिटी आहे, डिश शेप्ड कॅव्हिटी जी आहे, त्याचा कोऑर्डिनेट X2 किती येणार आहे बघा. हे टोटल डिस्टन्स 10 तुम्हाला दिसतंय, 10 सेंटीमीटर. ओके, आणि ही कॅव्हिटी एंड पासून कट केली आहे म्हणजे ही रेडियस येणार आहे. रेडियस किती आहे, 4 आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजे या कॅव्हिटीचा सेंटर, कॅव्हिटीच्या सेंटरचा एक्स कोऑर्डिनेट येणार, एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स येणार आहे 6 सेंटीमीटर. करेक्ट ना, 6 सेंटीमीटर, बिकॉज रेडियस इज 4, टोटल डिस्टन्स इज 10, center to one side, so 6 centimeter. So x will be equal to 6 centimeter. Now you can do the calculation. X coordinate of center of mass will be A1 x1 minus A2 x2 divided by A1 minus A2. So A1 x1 is nothing but 0 minus A2 x2. A2 is nothing but pi. X2 is equal to 6 divided by A1 minus A2. 25 minus pi. Okay, so x coordinate of center of mass is minus 6 pi divided by 25 minus pi. Okay, so this is the answer. Next, suppose now the question is given like this, that a sphere of radius capital R has cavity as shown in figure. ठीक है, a sphere of radius capital R has cavity as shown in figure. Okay, now here is the center of mass from the center of the sphere. Okay, so center of mass from the center of the sphere calculate करायचं आहे. म्हणजे हे दिसायला आपल्याला सर्कल दिसायला लागलंय, परंतु ऍक्च्युअली काय करायचं आहे, स्पियर अज्युम करायचं आहे. आता मी तुम्हाला हे फॉर्म्युला सांगितलं आहे की स्पियर मध्ये कॅव्हिटी असेल तर एक्स कोऑर्डिनेट, आता बघा ही सिस्टीम
सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे का सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस आहे? तर सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस येणार, कारण एक्स ऍक्सिसच्या वर जेव्हा जसं आहे तसं खाली आहे. एक्स वाय सिस्टीम मी कुठे अज्युम करणार आहे? हिअर देर इज अ एक्स ऍक्सिस अँड हिअर देर इज अ वाय ऍक्सिस. दिस इज युअर वाय ऍक्सिस. ठीक आहे, एक्स वाय सिस्टीम. तर आता इथं मी A1 A2 X1 X2 काढण्याऐवजी Phi1 Phi2 अँड X1 X2 काढणार आहे. ठीक आहे. आता Phi1 म्हणजे काय? कंप्लीट स्पिअरचं व्हॉल्यूम, दॅट इज 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. आणि Phi2 म्हणजे काय येणार आहे? कॅव्हिटीचं व्हॉल्यूम, दॅट इज 4/3 पाय काय होणार आहे? दॅट इज रेडियस किती होणार याची? कंप्लीट स्पिअरची रेडियस r असेल तर कॅव्हिटीची रेडियस r/2 होणार, याचं क्यूब म्हणजे 4/3 पाय आर क्यूब बाय 8 होणार आहे. म्हणजे इथं लक्षात येईल तुम्हाला, इनिशियल व्हॉल्यूम जर काय केलं मी 1 कन्सिडर केलं, म्हणजे कंप्लीट स्पिअरचं व्हॉल्यूम 1 कन्सिडर केलं तर कॅव्हिटीचं व्हॉल्यूम 1/8 येते. म्हणजे Phi1 Phi2च्या व्हॅल्यू या पद्धतीने मी डिसाइड केलेले आहेत, 1 आणि 1/8. लक्षात आलं? रेशो घेऊन बघा पाहिजे तर, किंवा असं उलट देखील कन्सिडर केलं तरी चालेल. म्हणजे कॅव्हिटीचं व्हॉल्यूम 1 कन्सिडर केलं तर स्पिअरचं व्हॉल्यूम काय येणार आहे? 8 येणार आहे. कसंही तुम्ही अज्युम करू शकताय. त्याच्यानंतर X1 संपूर्ण स्पिअरचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 0 येणार ना. संपूर्ण स्पिअरचा सेंटर त्याचा एक्स कोऑर्डिनेट ओरिजिनलाच येणार, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 येणार आहे. आणि त्या कॅव्हिटीचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे X2 हे कुठे येणार आहे? दॅट इज r/2. r/2 ला येणार आहे. ओके, नाउ द कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आता. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास दॅट इज Phi1 x1 minus Phi2 x2 divided by Phi1 minus Phi2. Phi1 x1 0 minus Phi2 x2 is 1/8 into r/2 divided by Phi1 minus Phi2 is 1 minus 1/8, that is 7/8. Okay, now here this 8 and this 8 get cancelled, so formula is minus r/14. Okay, minus r/14 is the answer. म्हणजे सेंटर ऑफ मास जो आहे ना तो थोडासा लेफ्टला शिफ्ट होणार आहे आणि r/14 ला लेफ्टला असणार आहे. So next problem is like this. From a hemisphere of radius capital R, a cone of radius r/2 and height r is cut as shown in figure. Find the height of center of mass from the center of mass of the remaining object. ओके, म्हणजे लक्षात येते का बघा, हेमिस्फियर मधून आतमध्ये एक कोन कट केलाय. हेमिस्फियरची रेडियस आहे r. ओके, हेमिस्फियरची रेडियस आहे r आणि त्याच्यामध्ये जो कोन कट केलाय त्याच्या बेसची रेडियस आहे r/2 आणि हाईट रेडियस एवढीच आहे. म्हणजे हेमिस्फियर एक्झॅक्टली अप टू द एंड ऑफ हेमिस्फियर काय केलेलं आहे ते कट केलेलं आहे. तर सेम टेक्निक यूज करायची आहे. आता पुन्हा एकदा हा ऑब्जेक्ट जो आहे तो सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे की सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस आहे हे तुम्हाला ठरवावं लागणार. इट इज सिमेट्रिक अबाउट द वाय ऍक्सिस आहे. ओके, अँड देअरफॉर त्याला वाय कोऑर्डिनेट फक्त येणार ना. मग एक्स वाय सिस्टीम मी कुठे अज्युम करतोय बघा, हिअर देर इज अ एक्स ऍक्सिस अँड हिअर देर इज अ वाय ऍक्सिस, एक्स अँड वाय ऍक्सिस. ठीक आहे, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस म्हणजे वाय कोऑर्डिनेट फक्त येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू 0. म्हणजे बेसिक फॉर्म्युला तुम्हाला आता हाच वापरावा लागणार. काय? Phi1 y1 minus Phi2 y2 divided by Phi1 minus Phi2. Okay, so this is the basic formula. Okay, आता याच्यामध्ये Phi1 Phi2 डिसाइड करावे लागतील व्यवस्थित. ठीक आहे, Phi1 Phi2 डिसाइड करूया. Phi1 म्हणजे कंप्लीट व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. हेमिस्फियरचं व्हॉल्यूम असतं, कंप्लीट स्पिअरचं असतं 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे हेमिस्फियरचं किती येणार आहे? 4/3 पाय आर क्यूबचं हाफ म्हणजे किती होणार? 8/3 पाय आर क्यूब. हे झालं व्हॉल्यूम Phi1. तसं व्हॉल्यूम Phi2 म्हणजे कोनचं व्हॉल्यूम जे आहे ते किती असतं रे? कोनचं व्हॉल्यूम. हॅलो सर. हा सर 2/3 पाहिजे ना. 2/3 पाय आर क्यूब. हा सॉरी 4/3 पाय आर क्यूबचं हाफ म्हणजे किती होणार आहे? सॉरी 2/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूबचा हाफ म्हणजे 2/3 पाय आर क्यूब. हे Phi1 व्हॉल्यूम होणार आहे. तसं Phi2 व्हॉल्यूम किती येणार? कोनचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय रे?
कोणची कॅव्हिटी आहे रे, म्हणजे त्याला सॉलिड कन्सिडर करायचं आहे. हा बोला. 1/3 pi r square h. 1/3 pi into r square into height. Here r is the radius at the base and h is the total height. So this is the formula for the volume of solid cone. हे लक्षात ठेवा. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3. ऍक्च्युअली पाय r स्क्वेअर h म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर असतं, माहित आहे का? पाय r स्क्वेअर h म्हणजे r रेडियस r असेल आणि हाईट h असेल, तर या सिलेंडरचं व्हॉल्यूम येतं पाय r स्क्वेअर h, आणि याच्यामध्ये असा आपण जर कोन बसवला तर त्या कोनचं व्हॉल्यूम या सिलेंडरचं 1/3 असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कोनचं व्हॉल्यूम सिलेंडरच्या बरोबर 1/3 असतं. सो 1/3 पाय r स्क्वेअर h. ठीक आहे, हे झाले व्हॉल्यूम. आता आपल्या सिम्प्लिसिटी अजून हे r आणि h रिप्लेस करूया, कारण ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत ना. 1/3 पाय रेडियस ऑफ बेस ऑफ दिस कोन दिलाय r/2, म्हणजे काय होणार आहे, r²/4 होणार. r/2 चा स्क्वेअर r²/4 and height is equal to r. Okay, so volume V2 is coming to be, that is 1/3 pi r³/4. 1/3 pi r³/4. ओके, मग आता आपल्या सिम्प्लिसिटीसाठी काय करायचं म्हणून मी सांगितलंय, V1/V2 काढायचं. सो देअरफॉर V1/V2 जर केलं तर 2/3 pi r³ डिवायडेड बाय 1/3 pi r³/4 होणार. म्हणजे काय होणार, 1/3 pi r³ 1/3 pi r³ कॅन्सल होणार, 4 न्यूमरेटरला जाणार आणि मल्टिप्लाय होणार, 8/1 राहणार. करेक्ट आहे का बघा. म्हणजे थोडक्यात मी आता कॅल्क्युलेशन मध्ये काय अज्युम करणार, V1 ला 8 कन्सिडर करणार आणि V2 ला 1 कन्सिडर करणार. असं केलं तर कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होत आहे. V1 ला 8, V2 ला 1 कन्सिडर करतो. ओके, तर V1 8, V2 1 झालं. इथंपर्यंत काय डाऊट आहे का, बोला अगोदर. नो सर. इज इट करेक्ट ना? येस सर. हा, आता y1 y2 डिसाइड करायचं आहे, y1 आणि y2. मला सांगा हेमिस्फिअरचा, आता त्यासाठी तो पहिला चार्ट मी दिलाय ना, हेमिस्फिअरचा सेंटर कुठं असतो, तर सॉलिड हेमिस्फिअरचा सेंटर असतो 3r/8 ला, त्याचा सेंटर ऑफ मास माहिती पाहिजे. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवावा लागेल. देयर इज नो ऑप्शन टू दिस. ओके, सॉलिड हेमिस्फिअरचा सेंटर जो आहे ना, तो किती असतो, 3r/8 ला, बेस पासून थोडासा वर असतो 3r/8 ला. आणि कोनचा, सॉलिड कोनचा सेंटर ऑफ मास किती असतो, दॅट इज सॉलिड कोनचा h/4 ला असतो, म्हणजे त्याची हाईट डिवायडेड बाय 4, h/4, आणि हाईट r एवढीच आहे, म्हणजे r/4. ओके, नाउ डू द कॅल्क्युलेशन. So here y coordinate of center of mass will be equal to V1 y1 minus V2 y2 divided by V1 minus V2. Okay, so V1 is 8, y1 is 3r/8, 3r/8 minus V2 1, y2 is r/4 divided by V1 minus V2, 8 minus 1 7. किती इझी कॅल्क्युलेशन झालं बघा. तेच पाय r³ वगैरे प्लेस करत बसला असता तर आणखी मिस्टेक होण्याची शक्यता आहे तिथं. हे 8 आणि 8 कॅन्सल होणार, 3r minus r/4 divided by 7. Okay, so here 4 3s are 12, 12 minus 1 that is equal to 11, 11 r/4 राहणार आहे न्यूमरेटरला, 4 7s are 28. So answer is, बघा जरा करेक्ट आहे का आन्सर, 11 r/28 आन्सर येत आहे. कुठं मिस्टेक झाली काय बघा. नेक्स्ट पार्ट इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं, इट इज द पॉइंट फ्रॉम वेअर होल वेट ऑफ द बॉडी ऍक्ट्स. ओके,
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे असा त्या बॉडी मधला एक पॉइंट असतो की ज्या पॉइंट मधून काय होतं, त्या बॉडीचं सगळं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं. ओके, सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज द पॉइंट इनसाइड द बॉडी फ्रॉम वेअर द वेट ऑफ द बॉडी ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, center of mass describes the motion of entire body, whereas center of gravity describes stability of the body. लक्षात घ्या, सेंटर ऑफ मास जे आहे ते आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बॉडीला अप्लाय करण्यासाठी काय करतोय, सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट आपण यूज करतोय. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे सीओजी ची जी कन्सेप्ट आहे ती बॉडीची स्टॅबिलिटी म्हणजे काय, जर तुमचा पॉइंट ऑफ सपोर्ट जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या बरोबर खाली असेल तर ती बॉडी काय होणार आहे, स्टेबल राहणार आहे. म्हणजे सपोज एखादी बॉडी आपल्याला एका शार्प एजवर, शार्प पॉइंटवर काय करायची आहे, ऍज इट इज व्हर्टिकल ठेवायचे आहे. तर काय करावं लागेल, जो आपण शार्प पॉइंट जो अप्लाय करणार आहे तो एक्झॅक्टली कुठं पाहिजे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या बरोबर खाली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण त्या बॉडीच्या स्टॅबिलिटीशी रिलेटेड यूज करतोय. लक्षात घ्या, ती बॉडी स्टेबल राहणार की अनस्टेबल राहणार हे कशावर डिपेंड असणार आहे, वेदर द बॉडी इज रेस्टेड एक्झॅक्टली बिलो द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑर नॉट. म्हणजे ज्या पॉइंटवरती बॉडी रेस्ट करणार आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या बरोबर खाली पाहिजे. आता सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहेत ते काय होतं, जर सगळ्या पॉइंटला काय होत असेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असेल तर सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होतात, कोइन्साइड होतात. म्हणजे याचा मिनिंग काय होतोय बघा. सपोज अशा प्रकारे एक आपण स्पियर घेतला, सपोज दिस इज अ स्पियर, तर याचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, एक्झॅक्टली याच्या सेंटरला असणार आहे. ओके, सो दिस इज द फॉर एक्झाम्पल स्पियर, तर याचा सेंटर ऑफ मास जो आहे ना, सीओएम, हा एक्झॅक्टली सेंटरला असणार आहे. आणि जर या स्पियरच्या प्रत्येक पार्टिकलला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तेवढंच असेल, जी ची व्हॅल्यू तेवढीच एक्झॅक्टली असेल प्रत्येक पॉइंटला, तर काय होतं, सीओजी पण तेवढाच येतो. परंतु जर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरच्या पॉइंटला थोडासा कमी आणि खालच्या पॉइंटला थोडासा जास्त येत असेल तर काय होतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होतो, थोडासा खाली शिफ्ट होतो. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे जी कुठं जास्त आहे तिकडे जास्त असतो. लक्षात घ्या बघा, सेंटर ऑफ मास कोणीकडे असतो, जिकडे मास जास्त आहे तिकडे सेंटर ऑफ मास असतो, त्या साईडला थोडासा. सेंटर ऑफ मास कुठं असतो, ज्या साईडला मास जास्त त्या साईडला सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणीकडे असतो, जिकडे मास आणि जी जास्त असणार, म्हणजे जिकडे वेट जास्त असणार. थोडक्यात मी काय म्हणतोय, ज्या साईडला वेट जास्त असणार त्या साईडला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जास्त असतो. ओके, आणि वेट आणि मास मध्ये डिफरन्स करणारा पॅरामीटर कुठला आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी सगळीकडे सेम असेल तर काय होणार आहे, सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्झॅक्टली कोइन्साइड होतात. जी काय असेल, डिफरंट पॉइंटला डिफरंट असेल तर मात्र सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोइन्साइड होणार नाहीये. ओके, जनरली स्मॉल बॉडीज आपण जर घेतल्या, स्मॉल बॉडीज, आता स्मॉल बॉडीज जे आहेत ना त्यांना काय होणार, त्या स्मॉल बॉडीच्या प्रत्येक पॉइंटला जी तेवढाच राहणार आहे, कारण जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, फक्त ती हाईट किंवा डेप्थला व्हॅरी होते, बरोबर आहे ना. आणि ते पण लार्ज हाईट असली तर जी ची व्हॅल्यू सरफेसला जास्त आणि खूप वर हाईट, जास्त हाईटला गेल्यावर जी ची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे याचा अर्थ स्मॉल बॉडीज जे आहेत ना त्यांच्या प्रत्येक पॉइंटला जी ची व्हॅल्यू तेवढीच येते, चेंज होत नाही. आणि त्याच्यामुळं फॉर ऑल द स्मॉल बॉडीज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड सेंटर ऑफ मास बोथ आर ऍट द सेम पोझिशन. ओके, बॉडी स्मॉल साईजचे असतील तर. आणि बॉडी लार्ज साईजचे असतील, लाईक माउंटन, फॉर एक्झाम्पल देर इज अ लार्ज माउंटन लाईक दिस, ज्याची हाईट काहीतरी 5000 किलोमीटर, 6000 किलोमीटर, सॉरी 5000 मीटर, 6000 मीटर, किलोमीटर नव्हे मीटर, या पद्धतीने जर हाईट असेल तर त्या केसमध्ये मात्र काय होतं, लार्ज बॉडीसाठी मात्र सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेम येत नाहीत. ओके, आणि हे असं का होतं लक्षात घ्या. सपोज दिस इज अ माउंटन, याचं सेंटर ऑफ मास, सपोज हा कोन असेल तर आपल्याला माहित आहे की ते बरोबर h/4 फ्रॉम द बेस असतं, h/4 ला. हा सपोज सीओएम असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर याच्या थोडंसं खाली येणार आहे, सीओजी खाली येतो. ओके, म्हणजे लार्ज बॉडीला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली जास्त असतं, वर कमी असतं, आणि त्याच्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ मासच्या थोडासा बरोबर व्हर्टिकल लाईनवरच त्या येणार आहे, थोडासा खाली येणार आहे. ओके,
For huge bodies, COG lies vertically below COM. Okay, and COG of irregularly shaped bodies is determined by plumb line method. Okay, प्लम आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसा डिसाइड करायचा, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिसाइड करण्यासाठी आपण प्लम्ब लाईन मेथड यूज करतो. ओके, प्लम्ब लाईन माहित आहे का तुम्हाला? प्लम्ब लाईन जे आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात, जो बांधकाम करणारे जे गवंडी आहेत, ओके, त्यांच्याकडे असतो, त्याला ओळंबा असं म्हणतात. ओके, ओळंबा बघितलाय तुम्ही? प्लम्ब लाईन बघितले? प्लम लाईन जी आहे ती आपण कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज वन प्लम लाईन. ओके, यू कॅन सी दिस. म्हणजे एक वेट असतं आणि जे काय केलेलं असतं एका स्ट्रिंगच्या साह्यानं बांधलेलं असतं. आणि फॉर एक्झाम्पल इथं या डायग्राम मध्ये हे बघा, इथं ही प्लम लाईन कसा यूज केलं जातं हे दिलं जातं. म्हणजे खालचा ऑब्जेक्ट, बरोबर आहे ना, खालचा जो ऑब्जेक्ट आहे तो बरोबर वरच्या ऑब्जेक्टला एक्झॅक्टली व्हर्टिकल मॅच होते का नाही हे चेक करण्यासाठी ही प्लम लाईन वापरतो आपण. ओके, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये ही प्लम लाईन यूज केली जाते. म्हणजे एखादी वॉल परफेक्टली व्हर्टिकल आहे का नाही, व्हर्टिकल येते का नाही हे चेक करण्यासाठी आपण प्लम लाईन यूज करतो. सो दिस इज वन प्लम लाईन की ज्याच्यामध्ये काय आहे, अशा प्रकारे दोरी असते आणि खाली एक सॉलिड मेटल स्पियर असतो. ओके, आता या प्लम लाईन मेथडनं सीओजी कसा डिसाइड केला जातो? प्लम लाईन मेथडनं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ इरेग्युलरली शेप्ड बॉडी. रेग्युलरली शेप्ड बॉडी असेल तर जिथं सेंटर ऑफ मास असणार तिथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज वन इरेग्युलरली शेप्ड बॉडी लाईक दिस. ठीक आहे, तर काय करायचं, याला सुरुवातीला एक कुठल्याही एका पॉइंटला त्याला बांधायचं आणि काय करायचं, एका स्ट्रिंगच्या साह्यानं सस्पेंड करायचं आणि या पॉइंट ऑफ सस्पेन्शन मधून काय करायचं, ही प्लम लाईन काढायची आहे. प्लम लाईन म्हणजे एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर त्याच बॉडीला काय करायचं, आता दुसऱ्या एखाद्या पॉइंट पासून सस्पेंड करायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सपोज सुरुवातीला ए पॉइंट पासून सस्पेंड केल्यानंतर अशी व्हर्टिकल लाईन आली. आता या बी पॉइंट पासून मी सस्पेंड करणार आहे. तर बी पॉइंट पासून सस्पेंड केल्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे ना तो असा होणार कदाचित. ऑब्जेक्ट तोच आहे एक्झॅक्टली. ओके, इथं पॉइंट बी आहे आणि फॉर एक्झाम्पल हा प्रिव्हियस पॉइंट ए आहे. ए पॉइंट पासून आता सस्पेंड केला तर हा असा राहील. तर याची पण काय करायची, लाईन ड्रॉ करायची. ए पॉइंट पासून काढलेली लाईन काय होती, पूर्वी अशी आलेली असणार आहे काहीतरी. या दोन प्लम लाईनचं जिथं इंटरसेक्शन असणार ना तिथं काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार. म्हणजे सुरुवातीला ए पॉइंट पासून सस्पेंड करायचं, ए पॉइंट मधून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, ती ऍज इट इज ठेवायची. त्याच्यानंतर बी पॉइंट पासून सस्पेंड करायचं आणि बी पॉइंट मधून जाणारी प्लम लाईन म्हणजे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि ए मधून जाणारी प्लम लाईन आणि बी मधून जाणारी प्लम लाईन यांचं इंटरसेक्शन जिथे येणार ना त्याला काय म्हणायचं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणायचं. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता फॉर्म्युला काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे लक्षात घ्या. तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय होतं, m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 अँड सो ऑन डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. त्याच्याऐवजी इथं फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होते थोडंसं बघा. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला या पद्धतीनं आहे, दॅट इज m1 g1 x1 प्लस m2 g2 x2 प्लस अँड सो ऑन, जेवढे पार्टिकल असतील तेवढे, डिवायडेड बाय m1 g1 प्लस m2 g2 अँड सो ऑन. फरक काय झालाय बघा, सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये फरक एवढाच झालाय की इथं सेंटर ऑफ मासच्या फॉर्म्युल्यामध्ये जी कुठेही नव्हतं,
इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळीकडे जी टर्म ही ऍड झालेली आहे. ओके, सो m1 g1 x1 plus m2 g2 x2 plus m3 g3 x3 and so on divided by m1 g1 plus m2 g2, किंवा शॉर्ट मध्ये असं आपण लिहू शकतो, x coordinate of center of gravity is equal to summation of mgx, that is mi gi xi, where I varies from 1 to n divided by summation of mi gi. ओके, आता इथं लक्षात घ्या, त्या बॉडी मधल्या सगळ्या पार्टिकलला, म्हणजे सगळ्या पार्टिकलला जी ची व्हॅल्यू सेम असेल तर न्यूमरेटरला जी कॉमन येणार, डिनॉमिनेटरला जी कॉमन येणार, आणि त्या केसमध्ये काय होणार आहे, जी कॅन्सल होणार आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला होणार. लक्षात घ्या, म्हणून जिथं जी सगळीकडे सेम असेल तिथं काय होणार आहे, सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्झॅक्टली कोइन्साइड होणार आहेत. ओके, जिथं सेंटर ऑफ मास म्हणजे सगळीकडे जी जिथं सेम असेल तिथं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्झॅक्टली कोइन्साइड होतात. A homogeneous plate PQRST is as shown in figure. The center of mass of plate lies at the midpoint A. Okay. Center of mass of this plate म्हणजे ही कंप्लीट जी प्लेट आहे त्याचा सेंटर ऑफ मास A या ठिकाणी आहे, ऑफ सेगमेंट QT. देन रेशो ऑफ B by A. B by A चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. फिर A is the side of this square plate and B is the slanted height of this triangle. Okay. Then ratio of B by A is PQ is equal to PT is equal to PB QR PQ आणि PT is equal to B आहे, QR RES आणि ST is equal to A आहे. जे इथं सेंटर ऑफ मास जो आहे ना तो इथे येतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, आता याचं कसं फाइंड आउट करता येईल आपल्याला, तर इथं आपण काय करूया, एक्झॅक्टली इथंच आपण XY सिस्टीम ऍझ्युम करूया, म्हणजे जिथं सेंटर ऑफ मास आहे तिथं XY सिस्टीम ऍझ्युम करूया. ओके, आता इथं मी काय करणार, इथं हे दोन सेपरेट काय करणार आहे, स्क्वेअरला एक सेपरेट सबस्टन्स कन्सिडर करणार आहे, बॉडी कन्सिडर करणार आहे, आणि या ट्रायंग्युलर प्लेटला सेपरेट कन्सिडर करणार आहे. ओके, आता एरियाच्या मेथडनं हे काढूया, सॉल्व्ह करूया सगळं. ठीक आहे, मला सांगा या केसमध्ये A1 म्हणजे हा एरिया घेणार आहे मी, A1 इज दिस एरिया, स्क्वेअर प्लेटचा एरिया. ओके, and A2 is the area of this triangular plate. ठीक आहे, A1 एरिया किती येणार सांगा रे, A1 A स्क्वेअर, करेक्ट ना. A2 एरिया किती येणार सांगा, A2 एरिया, ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाऊ मच इज द बेस, A म्हणूया. हाईट इज, हाऊ मच इज द हाईट, हाईट कॅल्क्युलेट करावी लागेल ना. एक मिनिट, हाईट अगोदर कॅल्क्युलेट करूया. असं काहीतरी आहे. ओके, ही साइड B आहे आणि ही साइड किती आहे रे, आपण हा एक राईट अँगल ट्रायंगल फक्त इथे अझ्युम केलाय. त्याची स्लॅन्टेड हाईट म्हणजे इन्क्लाइंड लाईनची लेंथ आहे B, आणि ही लेंथ किती आहे, A/2 आहे ना, A/2. कुठली, ही इकडची साइड A/2, हाफ ऑफ द A. म्हणजे ही साइड म्हणजे हाईट किती येणार आहे, अंडर रूट. ओके, काय होणार आहे, दॅट इज हायपोटेनस स्क्वेअर मायनस ऍडजस्टंट साइड स्क्वेअर, B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर बाय 4 येणार आहे. हाईट इज अंडर रूट B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर बाय 4. हे A1 A2 झाले, करेक्ट ना. A1 A2 च्या व्हॅल्यू मिळाल्या. आता याच्यानंतर A1 या एरियाचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, A1 या एरियाचा सेंटर ऑफ मास x1 इज इक्वल टू कुठे येणार रे, मायनस ऑफ काय, A/2. करेक्ट ना. अरे बघताय का, करेक्ट आहे का. हे बघा, XY सिस्टमचा ओरिजिन आहे इथं, ओरिजिन पासून आपण सगळे डिस्टन्सेस मेजर करणार आहे. ओरिजिन पासून लेफ्टला काय आहे, A1 एरियाचा सेंटर आहे आणि तो किती डिस्टन्सला असणार आहे, बरोबर A/2 ला असणार, आणि लेफ्ट लाईन म्हणून मायनस A/2 घेतलं. तसं त्या ट्रायंग्युलर प्लेटचा सेंटर ऑफ मास त्याच्या हाईटच्या कितीला असतो रे, h/3 ला असतो ना हाईट. ओके, ट्रायंग्युलर प्लेटचा सेंटर ऑफ मास कुठं असतो, तर त्याच्या हाईटच्या 1/3 ला असतो. ओके, h/3.
ट्रायंग्युलर प्लेट असेल तर h/3. मग h/3 म्हणजे काय येणार आहे, ही हाईट ऑलरेडी आपण इथं काढलेली आहे ना, त्याचं 1/3 येणार आहे. 1/3 टाइम्स अंडर रूट b² मायनस a²/4 येणार आहे. ठीक आहे. बघा आता या संपूर्ण प्लेटचा एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवाइडेड बाय काय येणार आहे, a1 प्लस a2 येणार आहे. करेक्ट. a1 x1 प्लस a2 x2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2. आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती आहे, म्हणजे संपूर्ण प्लेटचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, ओ या पॉइंटलाच आहे ना, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 0 येणार आहे. सो 0 इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवाइडेड बाय काय येणार आहे, a1 प्लस a2. तर a1 प्लस a2 LHS ला जाणार, 0 ला मल्टिप्लाय झाल्यावर ते 0च होणार आहे. ओके. सो देअरफॉर नाउ हियर a1 x1 प्लस a2 x2 इज इक्वल टू 0 येणार ना. a1 x1 आता a1 इंटू x1 किती येणार बघा, a² इंटू मायनस a²/2 म्हणजे 0 इज इक्वल टू बघा a1 x1 म्हणजे दॅट इज मायनस a³/2 येणार आहे, प्लस a2 x2 म्हणजे किती होणार, या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो 1/2 इंटू 1/3 डायरेक्टली 1/6 लिहितो, त्याच्यानंतर a ऍज इट इज लिहितो, आणि या दोन स्क्वेअर रूट मधल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार आहे, b² मायनस a²/4 येणार, म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाणार. ओके. मग आता काय होणार आहे, दिस a³/2 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, 1/6 a इन ब्रॅकेट b² मायनस a²/4 होणार. नाउ हिअर हे a आणि हे a³ मधलं a कॅन्सल होणार, स्क्वेअर राहणार इथं. ओके. हे 2 न 6 ला डिवाइड केलं, इथं 3 राहणार आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइडला, आता इथं लेफ्ट हँड साइडला लिहितो बघा, लेफ्ट हँड साइडला जर राहिलं a², राईट हँड साइडला राहिलेला आहे 1/3. 1/3 ना आतल्या टर्मला मल्टिप्लाय करतो किंवा 3 ला LHS ला आणतो. ओके. सो 3a² इज इक्वल टू काय येणार आहे, b² मायनस a²/4 येणार. ओके. करेक्ट ना. 3a² इज इक्वल टू b² मायनस a²/4. आता a²/4 ला पण LHS ला घेतो, म्हणजे काय होणार आहे, 3a² प्लस a²/4. 4 3 आर 12, 12 प्लस 1 13, 13a² बाय काय होणार आहे, 4 येणार आहे, दॅट इज इक्वल टू b² येणार आहे. अँड देअरफॉर आपल्याला विचारलेलं आहे दॅट इज b/a किती येईल. सो b/a इज इक्वल टू b²/a² म्हणजे 13/4 होणार आहे. सो b/a इज इक्वल टू अंडर रूट काय होणार आहे, 13/4. सो आन्सर इज लास्ट आन्सर, डी आन्सर इज देअर. ओके. Okay, so in this way there is a solution. Next problem. This is next one. Next problem is like this: 8 solid uniform cubes. Okay, 8 solid uniform cubes of edge length L. Okay, म्हणजे प्रत्येक क्यूबची एज लेंथ आहे L. आर स्टॅक्ड टुगेदर टू फॉर्म ए सिंगल क्यूब विथ सेंटर O. म्हणजे याचा सेंटर जो आहे तो आतमध्ये इथं कुठेतरी असणार आहे बघा, इथं आतमध्ये कुठेतरी असणार आहे, बरोबर. दिस इज द सेंटर O. One cube is removed from this system. Distance of center of mass of remaining 7 cubes from the O will be. ठीक आहे. आता एक क्यूब रिमूव्ह केल्यावर सेंटर ऑफ मास कुणीकडे शिफ्ट होणार आहे. ओके. आता हे एक्स कोऑर्डिनेट पण येणार, वाय कोऑर्डिनेट पण येणार, झेड कोऑर्डिनेट पण येणार. जेवढा एक्स कोऑर्डिनेट येणार तेवढा वाय कोऑर्डिनेट, तेवढा झेड कोऑर्डिनेट येणार आहे. सपोज दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज युअर सपोज वाय ऍक्सिस, जो आपण ओरिजिन ओ कन्सिडर केलाय ना, तिथूनच आपण एक्स वाय झेड सिस्टीम कन्सिडर करतोय. अँड दिस इज सपोज युअर झेड ऍक्सिस, एक्स वाय झेड. आता इथं फॉर्म्युला काय वापरायचा आहे आपल्याला, v1 x1 मायनस v2 x2 डिवाइडेड बाय v1 मायनस v2, कारण सम मटेरियल मधून सम मटेरियल रिमूव्ह केलंय. ओके. मटेरियल रिमूव्ह केलं असेल तर फॉर्म्युला काय वापरतो, v1 x1 मायनस v2 x2 डिवाइडेड बाय v1 मायनस v2. दॅट इज व्हेरी सिम्पल. आता एक्स कोऑर्डिनेट फक्त फाइंड आउट करूया, एक्स कोऑर्डिनेट. आता v1 व्हॉल्यूम जर सपोज काय असेल 1 असेल,
1 म्हणजे काय, संपूर्ण ही सिस्टीम म्हणजे ही ज्यावेळी कंप्लीट सिस्टीम होती त्यावेळी त्याचं व्हॉल्यूम सपोज किती होतं, F1 होतं. तर F1 1 घेतलं तर F2 किती येणार रे? F2 येणार 1/8. कारण 8 क्यूब मिळून हे कंप्लीट व्हॉल्यूम तयार होते ना. म्हणजे कंप्लीट क्यूबचं व्हॉल्यूम 1 घेतलं तर सिंगल क्यूबचं व्हॉल्यूम काय येणार आहे, ज्यात तो छोटा काढलेला जो पोर्शन आहे, कॅव्हिटी जी आहे त्याचं व्हॉल्यूम 1/8 येणार. किंवा आणखी इझी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर असं पण अज्युम करू शकतो की कंप्लीट क्यूबचं व्हॉल्यूम जर असेल 8 असेल तर ते रिमूव्ह केलेल्या एका सिंगल क्यूबचं व्हॉल्यूम काय असणार आहे, 1 असं पण अज्युम करू शकतो आपण. आता x1 म्हणजे काय, सुरुवातीला सेंटर कुठं असणार, एक्स कोऑर्डिनेट कुठं असणार, 0लाच असणार आहे. ओके, म्हणजे संपूर्ण सिस्टमचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, O या ठिकाणीच असणार ना. त्याच्यामुळे x1 इज इक्वल टू 0 आणि x2 काय येणार मग आता, x2. तर आता हे थोडंसं काय बघूया आपण, समोरून बघूया. समोरून जर बघितलं तर आपल्याला असे 4 क्यूबच फक्त दिसणार आहेत असे. आणि इथं त्याचं काय असणार आहे, ओरिजिन असणार आहे. दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. ठीक आहे, हा एक सिंगल क्यूब त्याच्यामधला आपण काढून टाकणार आहे. ओके, मग त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हे एवढं डिस्टन्स येणार बघा. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे लक्षात येत आहे, एक्स कोऑर्डिनेट होणार आहे दॅट इज टोटल एका क्यूबची लेंथ किती आहे, एल आहे. म्हणजे हे डिस्टन्स एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय होणार आहे, जस्ट L/2 होणार. दिस इज गोइंग टू बी L/2. सो दिस इज L/2. x2 is equal to L/2. And finally the formula, that is x coordinate of center of mass is equal to F1 x1 minus F2 x2 divided by F1 minus F2. So F1 8 into 0 that is equal to 0 येणार आहे, minus 1 into L/2 that is L/2 येणार आहे, divided by F1 minus F2 that is 7. So x coordinate of center of mass येणार आहे that is minus L by काय होणार आहे, 14. -L/14 हा एक्स कोऑर्डिनेट येणार आहे. तसं वाय कोऑर्डिनेट देखील -L/14 आणि झेड कोऑर्डिनेट देखील काय येणार आहे, -L/14 येणार आहे. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, आणखी हा क्वेश्चन इथं संपलेला नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ दॅट न्यू सेंटर ऑफ मास काय येणार आहे, -L/14 I कॅप असं लिहू शकतो, -L/14 J कॅप अँड -L/14 K कॅप येणार आहे. तर आता काय विचारलंय, डिस्टन्स ऑफ दॅट सेंटर फ्रॉम O, म्हणजे तो नवीन सेंटर ऑफ मास जो स्पेस मध्ये येणार आहे त्याचं O पॉइंट पासूनचं डिस्टन्स म्हणजे स्ट्रेट लाईन लेंथ किती असणार आहे. तर याची परत आपल्याला मॅग्निट्यूड काढावं लागणार आहे. म्हणजे ते डिस्टन्स येणार आहे, लक्षात घ्या, डिस्टन्स इज इक्वल टू बघा स्क्वेअर रूट ऑफ L/14 स्क्वेअर प्लस L/14 स्क्वेअर प्लस L/14 स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये काय होणार आहे, 3 टाइम्स L/14 चा स्क्वेअर होणार आहे. अँड देअरफॉर काय होणार आहे, √3 टाइम्स L/14. √3 टाइम्स L/14 हे डिस्टन्स येणार आहे. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर, √3 L/14. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके.